Hello friends, welcome all of you. Myself Arjun Gaikwad from Sri Shivaji High School, Bodhegaon. So dear friends, today we are going to learn how to solve third activity of learning outcome number 16. Use quotations, idiomatic expressions appropriately in writing. Now there are some instructions for you as usual. Read these instructions carefully. First one, read the following short passage and try to understand the difference between two countries' cultural and traditional background while using idiomatic expressions. दोन देशामधील कल्चरल आणि ट्रॅडिशनल बॅकग्राऊंडचा फरक आपल्याला पाहायचा आहे. इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा वापर करताना अर्थाचा अनर्थ कसा केला जाऊ शकतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला दोन देशामधील सांस्कृतिक आणि पारंपरिक बॅकग्राऊंड या ठिकाणी यामधला फरक बघायचा आहे. अँड वन, बी केअरफुल व्हाईल यूजिंग इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स. जेव्हा तुम्ही इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स यूज करत असता, याचा अर्थ आपण मागेच पाहिला होता. जे इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स असतात त्यामधील शब्दांच्या अर्थापेक्षा त्यांचा अर्थ वेगळा असतो. त्यामुळे इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा वापर करताना खूप काळजीपूर्वक त्याचा वापर केला पाहिजे. अँड द थर्ड वन, इट इज़ व्हेरी इंटरेस्टिंग टू लर्न टू यूज द प्रॉपर इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स. जर तुम्ही प्रॉपर इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स शिकत असाल तर ते खूप इंटरेस्टिंग असतं. ते आता आपण पाहणार आहोत. त्या अगोदर एक लर्निंग ॲक्टिव्हिटी आहे बघा. या ठिकाणी राज, अ 10th स्टँडर्ड स्टुडंट, तुमच्याप्रमाणेच राज हा एक 10वीचा विद्यार्थी आहे. इंटरेस्टेड इन ग्लोबल हिस्ट्री अँड इंग्लिश, त्याला ग्लोबल हिस्ट्री आणि इंग्लिश हे विषय खूप आवडतात. ही हॅज ट्रान्सलेटेड द पानिपत वॉर अँड सेंड इट टू हिज इंटरनॅशनल फ्रेंड सॅबिना फ्रॉम जर्मनी. आणि त्यानं काय केलं बघा, त्यानं त्याची एक मैत्रीण आहे जी फॉरेनमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे. तिचं नाव आहे सॅबिना. राजने तिला पानिपत वॉरबद्दल काहीतरी कळवलेलं आहे. आता काय कळवलेलं आहे ते आपण बघूयात. सो नाव यू कॅन सी द पॅराग्राफ हिअर. नाव आय एम गोइंग टू रीड दिस पॅराग्राफ. राज said Panipat war was held between Marathas and Ahmad Shah Durrani. In this war, Maratha were in the winning position, but suddenly Ahmad Shah Durrani's army killed so many Marathas and won the war. आता हे पानिपतच्या युद्धाबद्दल सांगितलेलं आहे. या ठिकाणी हे वॉर जे होतं ते मराठा आणि अहमद शाह दुर्रानी यांच्यामध्ये झालं होतं. मराठा हे जिंकण्याच्या अगदी जवळ होते, मात्र त्याच वेळेस हे जे युद्ध आहे ते पलटलं आणि तिथून पुढे अहमद शाह दुर्रानीची जी आर्मी असते ती मराठा आर्मीला मारत सुटते. खूप सारे मराठा सैनिकांना ते किल करतात, ठार करतात. खूप सारे मराठा सैनिक या ठिकाणी मारले जातात. त्यामुळे काय होतं, इन दिस वॉर 9 लाख बँगल्स वेअर ब्रोकन. 9 लाख महिलांच्या बांगड्या फुटल्या गेल्या. आता याचा अर्थ काय आहे? शब्दशः अर्थ असा होतो, ज्या महिला होत्या त्या सर्व विधवा, म्हणजेच 9 लाख महिला विधवा झाल्या. म्हणजेच युद्धामध्ये 9 लाख सैन्य मारले गेले. आता याच्यावर सॅबिना जी जर्मनीची आहे तिला समजत नाही की याचा अर्थ काय आहे.
ती स्वतः या पॅरेग्राफचा अर्थ कसा काढते बघा. सॅबिना सेड, सो सॅड, इंडियन वुमेन आर ब्रेव. तिच्या मते भारतीय स्त्रिया या खूप शूर आहेत, पण जे झालं ते खूप सॅड झालं. ती पुढे जाऊन म्हणते बघा, डिड दे फाईट अगेन्स्ट अहमद शाह दुर्रानीज मेल ऑर फिमेल आर्मी. तुमच्या ज्या महिला होत्या त्या अहमद शाह दुर्रानीच्या मेल आर्मीबरोबर लढत होत्या की फिमेल आर्मीबरोबर लढत होत्या. आता तिला असं वाटतंय की 9 बँगल्स वेअर ब्रोकन, 9 लाख बांगड्या फुटल्या, म्हणजे तिला वाटलंय आपल्या महिलाच त्या वॉरमध्ये लढायला गेलेल्या होत्या. आता हा जो डिफरन्स आहे कशामधला होता, तर कल्चरल बॅकग्राऊंडमधला हा फरक आहे. आता काही क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत. नंबर 1, गेस द मिसअंडरस्टँडिंग इन द अबाव कॉन्व्हर्सेशन. आता जो संवाद आपण बघितलेला आहे राज आणि सॅबिनामधला, यामध्ये जे मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. सो काय मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे बघा. सॅबिना थॉट दॅट इंडियन वुमेन ऑल्सो वॉज देअर इन द बॅटलफील्ड अँड देअर बँगल्स वेअर ब्रोकन ड्यू टू वॉर. सॅबिनाला असं वाटत होतं की आपल्या इंडियन वुमेनसुद्धा लढत होत्या आणि युद्धामुळे त्यांच्या बांगड्या फुटल्या. देन सेकंड ॲक्टिव्हिटी, टेल द रिझन फॉर द मिसअंडरस्टँडिंग. आता हे जे सॅबिनाला मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे. सो दिस इडियम इज रिलेटेड टू द इंडियन कल्चर विच शुड नॉट बी नोन टू सॅबिना ॲज सी लिव्ह इन फॉरेन. आता या ठिकाणी जी म्हण आहे 9 लाख बँगल वेअर ब्रोकन, ही भारतीय कल्चरशी निगडीत आहे, जी सॅबिनाला माहीत नाही आहे कारण ती परदेशामध्ये राहते, फॉरेनमध्ये राहते. तिचा आपल्या भारतीय संस्कृतीशी काही संबंध नाही आहे. थर्ड ॲक्टिव्हिटी, ट्राय टू रिमूव्ह द मिसअंडरस्टँडिंग बाय यूजिंग प्रॉपर वर्ड्स फ्रेज इन्स्टेड ऑफ 9 लाख बँगल्स वेअर ब्रोकन. आता हे मिसअंडरस्टँडिंग घालवण्यासाठी तुम्ही काय करू शकता. ही जी या ठिकाणी फ्रेज आहे याला म्हणजे कोणती फ्रेज, 9 लाख बँगल्स वेअर ब्रोकन, या फ्रेजला रिप्लेस करणारी दुसरा अर्थपूर्ण शब्दसमूह तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे. सी, या ठिकाणी मी तुम्हाला यूज करून दाखवलं आहे बघा. इन दिस वॉर मराठा वेअर इन द विनिंग पोझिशन बट सडनली अहमद शाह दुर्रानीज आर्मी किल्ड सो मेनी मराठाज अँड वन द वॉर. इन दिस वॉर 9 लाख वुमेन मेड विडोज. विडोज म्हणजे विधवा. या ठिकाणी या युद्धामुळे 9 लाख स्त्रिया विधवा झाल्या. या ठिकाणी आपण 9 लाख बँगल्स वेअर ब्रोकन या फ्रेजऐवजी, या इडियमऐवजी 9 लाख वुमेन मेड विडोज हा शब्दसमूह यूज केलेला आहे आणि त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग ही दूर होते. नाव सी हिअर सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी डेमो. बघा काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. स्क्वॅरल्स रोल. या ठिकाणी काही शब्दसमूह दिलेले आहेत, बघूयात आपण. अ स्क्वॅरल्स रोल मीन्स कॅन प्ले द स्मॉल रोल. इट इज इंडियन एक्सप्रेशन विथ रामायण ट्रॅडिशन. अ स्क्वॅरल्स रोल म्हणजे खारीचा वाटा. आपण मराठीत सुद्धा म्हणतो बघा, एखाद्या लहानसा रोल करणे, महत्त्वाचा रोल करणे. आता हे का आलेलं आहे तर इट इज इंडियन एक्सप्रेशन विथ रामायण ट्रॅडिशन. रामायणमधला हा भाग आहे. वेन गॉड राम अँड हिज आर्मी वेअर बिल्डिंग अ ब्रिज ओव्हर द सी टू रीच द श्रीलंका, अ स्क्वॅरल ऑल्सो हेल्प देम. त्या ठिकाणी स्क्वॅरलने त्यांना मदत केलेली आहे आणि तेव्हापासून आउट ऑफ धिस मिथ द फ्रेज अ स्क्वॅरल्स रोल इज यूज्ड फॉर स्मॉल अँड ऑनेस्ट हेल्प. आणि तेव्हापासून अ स्क्वॅरल्स रोल ही फ्रेज चांगल्या आणि प्रामाणिक कामासाठी यूज केली जाते. बट बी केअरफुल, अ फॉरेनर मे नॉट अंडरस्टँड इट. आता
ही जी कल्चरल किंवा आपण ट्रॅडिशनल म्हणूयात ही भारताशी निगडीत आहे. फॉरेनरला हे अजिबात समजणार नाही. अजून एक फ्रेज आहे बघा, पास्ड आउट. आता पास्ड आउट इंडियामध्ये, भारतामध्ये याचा अर्थ काय आहे? उत्तीर्ण होणे. आय पास्ड आउट द एक्झामिनेशन. परंतु USA हीच फ्रेज जेव्हा यूज केली जाते तेव्हा त्याचा अर्थ होतो डाईड. USA ही मिनिंग चेंज, USA याचं मिनिंग चेंज होतं. म्हणजे एकच फ्रेज दोन देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाऊ शकते. प्रॅक्टिस. नाव व्हॉट इज प्रॅक्टिस क्वेश्चन हिअर. Find 10 idiomatic expressions from your course book or any other novel and write cultural traditional background behind. या ठिकाणी तुमच्या कोर्स बुकमधनं 10 इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स तुम्हाला शोधायचे आहेत आणि त्या पाठीमागचा कल्चरल बॅकग्राऊंड तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. सो यू शुड राईट दिस ॲक्टिव्हिटी इन युअर नोटबुक. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये या ठिकाणी तुम्हाला अजून एक कृती दिलेली बघा. लिस्ट एनी 10 आयडिओमॅटिक एक्सप्रेशन्स फ्रॉम द इंटरनेट, अंडरस्टँड देअर मिनिंग अँड यूज देम इन युअर ओन सेंटेन्स. कोणतेही 10 आयडिओमॅटिक एक्सप्रेशन्स शोधा, त्यांचा अर्थ समजून घ्या आणि त्यांचा वाक्यात उपयोग करा. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिली पाहिजे. यू शुड राईट दिस ॲक्टिव्हिटी इन युअर नोटबुक. So friends, we are going to stop here. Tomorrow we will see next activity. So okay friends, thank you for watching this video.